इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची। आणि याच इंद्रायणी काठी सध्या मी उभा असून माझ्या माग संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी आहे आणि त्याच इंद्रायणीच्या काठी तुम्हाला प्रत्येक म्हणजे चहू बाजूनं पकवाजाचे आवाज येताना दिसत आहेत। येथे जे लहान मुलं आहेत ते आपले हात या पकवाजावर मारताना दिसत आहेत आणि खर तर आपण पंढरपूरच्या वारीत बघतो की जे वारकरी याच पकवाजाच्या तालावर तल्लीन झालेले पाहायला मिळतात आणि एकदम ते मंत्रमुग्ध होतात याच पकवाजाच्या तालावर। आणि त्याचे धडे हे या मुलांना इंद्रायणी काठी मिळताना काठी हे मुलं घेतात आणि तेच भविष्यात चांगल्या प्रकारे तबला पकवाज वाजवताना दिसतात। आणि याच आपण काही मुलांशी बोलणार आहोत। आवली कुठून आलाय? परभणी। परभणी कुठून आहे? परभणी परभणी जे आहे कधीपासून आहे इथं? तिसरं वर्ष चालू। तिसरं वर्ष। कुठल्या संस्थेत? नरवाडे गुरुजी। नरवाडे गुरुजी का पण एकाच? कितवी आता? 12वी। 12वी। तुम्ही? 9वीला। कुठल्या शाळेत? भगवान बाबा विद्यालय। भगवान बाबा विद्यालय परभणी। इथली बीडची। बीडची। म्हणजे हे पहिल्यांदा कुठून शिकावं वाटलं तुला? म्हणजे घरी होतो तेव्हापासून। पहिल्यांदा कुठे शिकला? घरीच? घरातले कोण वारकरी आहेत काय? इथं कधीपासून आहे? 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाली। आणि शिक्षण शाळा काय? शाळा चालूच आहे इथं पण। हे कशा प्रकारे शिकवलं जातं तुम्हाला? याचे ताल काय म्हणजे याचे क्लास घेतात। एक मिनिट थांबा तुम्ही ते बोलतात। तू बोलतो याचे क्लास कसे घेतात? ताल कसे शिकवतात तुम्हाला? कशा प्रकारे कोण शिकवत हे तुम्हाला? तो आमची जो मालक असतो ना बोल तो हप्त्याला एकदा येतात। हप्त्याला आलो आम्ही एक जण एका जागी बसतो लाईन मध्ये। मग एक जण आपलं जे दिलेलं असते ना ते वाजतात की मग ते वाजतात ना। मग आम्ही समजा वाजलं ना मग ती वाजली बरोबर असलं तर मग ते पुढचे बोल देतात। मग पुढचे बोल दिले मग आम्ही वाजतात मग ते आम्हाला समजून सांगते 10 थेट 10 थेट 10 थेट असं समजून सांगितले म्हणजे आम्ही मग समजून घेतो। समजून घेतली मग हप्ताभर त्याचा रियाज करायचा। एकच ताल एक आठवडा वाजवायचा? एक बोल असतो। तो एक बोल आपल्या मनावर म्हणजे आपल्या हात कसा आहे किती बोल बसले ते आपल्या मनावर द्यायच्या। किती बोल असतात काय? बकळ बोल असतात। मग 12 वर्षाचा तप राहत। 12 वर्ष तप करावं? 12 वर्ष तप करावं लागतं। म्हणजे तुम्ही आता इथं 12 वर्ष तप करणार का काय? आता आम्ही 12 वर्ष तप करणार इथं। म्हणजे आता किती वर्ष झाले तुमचे? आमचे 4 वर्ष झाले। 4 वर्ष म्हणजे आता तुम्ही 8 वर्ष। आणि नंतर मग आपले कार्यक्रम करायचे। तुम्ही फक्त हे जे पकवाज वाजवायला शिकता पकवाजच वाजवायचं शिकता की अजून काय आणखीन तुम्हाला ह्या गायन वगैरे शिकतो आम्ही? कीर्तन पण शिकतो।
आणि अजून खूप काही असे मला ज्ञानेश्वरी. एक सांग की आपली जशी शाळेत जायची दिनचर्या असते की सकाळी एवढ्या एवढ्या वाजता उठायचं एवढ्या तुम्हाला इथं कशा प्रकारे शिकवलं जातं की अभंग, पकवाज, कीर्तन सकाळ सकाळ कधीपासून सुरू होते आणि तुमचं रात्री नाही म्हणजे तुमची सकाळची दिनचर्या कधीपासून सुरू होते? आमची सकाळी 4 वाजल्यापासून यायची म्हणताना प्रॅक्टिस वगैरे ते बोल दिलेले वगैरे ते सोडवायचे पकवाजावर. कीर्तन वगैरे म्हणताना असे टप्प्याटप्प्याने क्लास. आणि सकाळी तुम्ही 4 वाजता हे चालू करता पकवाजाचं आणि नंतर अभंग वगैरे पाठांतर करायचे 10च्या नंतर. अजून कीर्तन वगैरे पाठांतर चालू दिवसभर पाठांतर 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत पुन्हा 6 वाजता हरिपाठ होणार. 8 वाजता हरिपाठ झाला की जेवण वगैरे होणार. पुन्हा लगेच इकडे क्लासला. संध्याकाळी कितीपर्यंत असता मग तुम्ही? संध्याकाळी 1-2 वाजता 1-2 वाजेपर्यंत. म्हणजे जे मुलं दिसतात हे इंद्रायणी काठी हे मुलं संध्याकाळी उशिरापर्यंत असतात का? मग उशिरापर्यंत राहतात 2 वाजेपर्यंत. का वाचू म्हणजे मला सांग की आजकालची मुलं वेगवेगळीकडे शिक्षण घेण्यासाठी त्यांना इंजिनियर व्हायचं असतं, डॉक्टर व्हायचं असतं. तुला का शिकावं वाटले? पप्पा शिकावं वाटलं. आवड होती. मनातून आवड. आई वडिलांची. आई वडील काय करतात? आई वडील शेती करतात. पप्पाचं दुकान आहे गावामध्ये. आई शेताला जाते, पप्पा शेताला जाते. आणि हे काय जुगलबंदी असते हे काय तर ते वाचून दाखवा ना. वारीला गेलता का यंदा? चालत गेलता का काय? पाय वारी. काय वाटतं वारीला गेल्यावर? आनंद वगैरे असं. राहिला कुठं पंढरपुरात? राहिला आमच्या गावातला मठ आहे समजा. आनंद वाटतो वारीला जाय. आनंद. तू पण चालत गेलता का? मी गेलतो ह्या वर्षी. किती वारी? पहिलीच चालू. पहिली. तुझी? म्हणजे पहिलीच वारी. तर हे जे मुलं आहेत ते इंद्रायणी काठी आपले जे हात आहे ते पकवाजावर वाजवताना दिसत आहेत. आज खर तर आजकालचा जो जेनजी जी मुलं आहे ती इंस्टाग्रामचे रील नुसते स्क्रोल करण्यात घालवतात, पण हे मुलं संध्याकाळी इंद्रायणी काठी आपले हात आपल्याला दिसतंय की पकवाजावर वाजवताना दिसतात. अक्षय जाबळे, आपलं महानगर, पुणे.